सुरुवात करणारे गणेशाच्याच नावाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते। गणेशजी भिसे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर या ठिकाणी आपल्याला व्याख्यान देणार आहेत। लहान असूनही कीर्ती महान अशा पद्धतीची मूर्ती आणि जो मुख्य आपला कार्यक्रम असणार आहे, कमी वयामध्ये संपूर्ण पुरंदर तालुक्यात, पुणे जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पुरंदर तालुक्यातील धालेवाडी गावचे स्वप्नील महाराज काळाने यांची ओळख त्यांनी कीर्तनाच्या आणि प्रवचनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला करून दिलेली आहे। त्यांचं खरं कीर्तनकार जरी समाजाला एक वेगळी दिशा देत असतो, परंतु त्यांची खरी किमया त्यांनी त्यांची मातृपितृ पूजन ही त्यांची USP आहे की ज्याच्यामध्ये आई वडील आणि मुलांचं नातं हे कशा पद्धतीने असलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने जोपासलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे, हे अतिशय चांगल्या पद्धतीने महाराज आपल्या ठिकाणी मांडतात। गणेश भिसे या बालकीर्तनकाराचं कीर्तन व्याख्यान झाल्यानंतर महाराजांचं या ठिकाणी शिवछत्रपतीच्यावर व्याख्यान होईल आणि मातृपितृपूजनचा कार्यक्रम होईल। सर्व पालकांना विनंती आहे की आपण आपल्या मुलांसकट त्या ठिकाणी खाली यायचंय। 7:15 वाजलेत, 8:45 वाजता आपल्याला हा कार्यक्रम या ठिकाणी संपवायचा आहे। त्यामुळे पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला हा कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। प्रथमतः या ठिकाणी बालकीर्तनकार गणेश महाराज भिसे हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देतील। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, आवाज आहे ना? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आज शिवजयंती निमित्त गुरुजींचं व्याख्यान ठेवलं, त्याबद्दल सरचं ज्यांनी कार्यक्रम आज केला सरचं त्यांचे स्वागत करतो आणि भाषणाला सुरुवात करतो। शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले उभारले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले उभारले, त्या रायगड किल्ल्याची आपल्या हार लक्ष भोगायला लागती। त्या रायगड किल्ल्याच्या त्या मुघलांनी त्या रायगड किल्ल्याच्या हारापेक्षा किती केल्या त्या रायगड किल्ल्याच्या मूर्त्या पार तोडून टाकल्या आणि त्या मूर्त्यांचे पार तुकडे केले। त्या रायगड किल्ल्याला तुम्ही बघा आता, त्या रायगड किल्ल्याचे किती हालापेक्षा आपल्याला भोगावे लागतात। आणि त्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी
आहेत का? तुमच्या महाराज कसं होतं तुमच्या तोंडातून शब्दच कसे येतात? धर्माला संभाजी महाराज खोटे आहेत का? कोण म्हणलं असतं मला धर्माला संभाजी महाराज खोटे आहेत? छत्रपती शिवाजी महाराज खोटे आहेत का? आपण आता घरात बसतोय पण ते मावळे छत्रपती शिवाजी महाराज धर्माला संभाजी महाराज आता त्या देशाचं धर्मरक्षण करत असतील का तर आपल्या धर्मासाठी आणि आपल्यासाठी काय करू शकत आपण मग? धर्माला संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी आळ्या सोडल्या. तुम्ही सारी शिवजयंती साजरी करताय, शिवजयंती साजरी करताय पण अनेक लोक शिवजयंती साजरी करतात संध्याकाळची वाजता इष्टा वाजवतात डिझेल नाचवत आहेत. पण तुम्ही तसं नाही केलं. तुम्ही आज आमच्या गुरुजींचं भाषण ठेवलं त्याबद्दल मी सरच्या ज्यांनी आयोजित केलंय त्यांचे सरचे स्वागत करतो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पण आमचा एकच हेतू शब्द जातो गुरुजींचा की त्यांनी इतक्या 400 शाळा केल्या पण त्यातून सांगून दिलं आई-वडिलांच्या घट्टाची जाणीव कशी असते ना, आई-वडिलांच्या घट्टाची जाणीव कशी करायची ते फक्त आमच्या स्वप्न गुरुजींनी सांगून दिलं. फक्त आमच्या स्वप्न गुरुजींनी सांगून दिलं. आज तुम्ही म्हणता ना आताची पिढी कशाने वेळ झाली माता माऊली? आताची पिढी तुम्ही आम्हाला काय तुमच्यापेक्षा आम्हाला मोबाईल प्रिय झाला का माता माऊली? तुमच्यापेक्षा आम्हाला मोबाईल प्रिय झाला का? तर नाही. आताच्या मुलांना जे मुलं मोबाईलसाठी जेवत नाहीत, मुलं मोबाईलसाठी जेवत नाही. मी पण तसाच होतो घरी असताना. पण आताची मुलं मोबाईलसाठी जेवत नाही. तुम्ही आम्हाला टक्के देऊन जेवायला त्यांना पण मोबाईल कधी माता माऊली मुलांना देऊ नका. मुलं आताची पिढी मोबाईल किती बाहेर झाली तुम्हाला माहितीये का? 4 पोरं 10वी 12वीतली पोरं एका वारात पिढ्या आवडत होती. 10वी 12वीतली पोरं एका वारात पिढ्या आवडत होती. आणि एक आजोबा आले म्हणले पोरांनो काय करतात? इथून जा. ती पोरं पळून गेली. महाराज ती पोरं पळून गेली. 2 दिवसांनी त्या दिवशी त्या आजोबाला दिवशी आपल्या गायला गवत कापाय गेले. गवत कापतात आणि ती 10वी 12वीतली पोरं मग कोणतं घेऊन आलं माता माऊली? आताची पिढी किती बायबात आली. त्या 10वी वर्गात 4 पोरांनी त्या गवत कापत असताना त्यांच्या खून केला. ही पिढी बायबात आली का आपली? ही पिढी काय बरोबर झाली माता माऊली? ही पिढी आताच्या मोबाईल बरोबर झाली. मग तुमच्याकडचे मोबाईल प्रिय झाला का आम्हाला? तर नाही माता माऊली. खरं तर तुम्ही आम्हाला मोबाईल द्यायला नाही पाहिजे का? त्या मोबाईलने राताची पिढी लय का झाली. त्या पिढीला आता तुम्ही सांगून देऊ शकता कारण तुम्ही मोबाईल नका घेऊ बाळांनो, मोबाईल घेऊ नका. आणि ज्यांनी आज तुम्ही शिवजयंती साजरी केली त्याबद्दल ज्यांनी शिवजयंती साजरी केली अतिशय थाटामाटा शिवजयंती साजरी केली त्याबद्दल त्यांनी शिवजयंतीची साजरी केली त्या दिवसाची मनापासून आभार मानतो. आणि यानंतर आमचे आता पण तुम्ही म्हणत असताल जो मोठा कार्यक्रम कधी होणार आहे? पण जो मोठा कार्यक्रम होणार नाही ना ते माझे धर्म आई वडील बनणार आहे. ते माझे फक्त गुरुवार स्वप्नी महाराज काय तुम्हाला सांगून देतात. हा धर्म काय, हा देश काय, हा राष्ट्र काय, ह्या माझी काय जाणू काय सांगून देणार आहे तुम्हाला. कोण आमचे गुरुजी त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. गुरुजींचे मनापासून आभार मानतो. यानंतर आमचे सौशक्ती शिवशक्ती लक्षराज महाराज शितुळे यांनी 2 शब्द मला तुम्ही शिवरायांच्या जिजामातांचे दर्शन असतात. जर माझा पुरुषांना तुमच्या शिवाजी महाराजांचे पुतळे असतात तर जोरदार वाजता येतात. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर
शिवाजी महाराज तुम्ही बोलले त्यांच्या मार्फत बोलतो. धन्यवाद. लक्ष द्यावं तुम्ही बोलायची विनंती. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की हर हर. सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना जय शिवराय. आज आपण सर्वांनी व्यंकटेश नंदवन बी इथे शिवजन्मोत्सव साजरी केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो. आपण आपल्या आयुष्यात जगत असताना आदर्श राजा, आदर्श व्यक्तिमत्व आणि तुमचा भाऊ, तुम्हा स्त्रियांना मानणारा भाऊ असा एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आपलं रक्त संत आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो. आणि ज्यांनी आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी आणि आपल्या स्वतंत्र स्वराज्यासाठी, रयतेसाठी डोळ्यात सळंग बसल्या तरी कधी हटले नाही, नजर खाली घेतली नाही. ज्यांचे हात कापले गेले त्यांनी हात कधी पसरले नाही की मला माझा प्राण बक्ष द्या. ज्यांचे गुडघ्याच्या गोट्या कापल्या गेल्या पण कधी वागले नाही मला वाचवा, असे तुमचे माझे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मी वंदन करतो. आणि आदर्श माता कशी असावी, आपल्या लेकरात हित बघण्यापेक्षा आपल्या रयतेसाठी काहीतरी करावं अशी तुमची माझी जिजामाता त्यांना वंदन करतो. आपल्या आयुष्यात जगत असताना कुणाचा तरी मनात आदर्श हवा, कारण आदर्श सगळे ठेवतात, अजय देवगण ठेवतात, पण आम्हाला छाती ठोकून सांगायला लागतं आमचा आदर्श म्हणजे आमचे धर्मवीर, आमचे छत्रपती आहेत. आपल्या आयुष्यात जगत असताना छत्रपतींकडून खूप गुण घेण्यासारखे, किती गुण घेण्यासारखे. नियोजन कसं असावं, नियोजन कसं असावं तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्या बडी बेगम किती आर्दत होती, अरे त्या राजाला कोण पकडणार, आपली आदिलशाही बर्बाद होईल, त्या राजाला कोण पकडणार, कोण लायका शिवाजी को पकड के. तर सगळी दरबार गप्प झाला आणि मला शिवाजींना पकडायला जायचं म्हणजे मृत्यूला मिठी मारायची, मृत्यूला मगर मिठी मारायची. पण तिथून हत्तीसारखा धिप्पाड उठला, हाताने पार वाकवणारा उठला, जणू दुसरा काय राक्षसच उठला, तो म्हणजे कोणता अफजल खान उठला. मला मैं शिवाजी को जितना मोठा पकड के लाऊंगा, लेकिन लाऊंगा. ही गोष्ट तुमचे माझे गुप्तहेरांनी कुणाला सांगितली तर आपल्या छत्रपतींना सांगितली की अफजल खान 40,000 फौजनीशी चालून येतोय. त्याच्यासोबत हत्ती घोडे नको ते त्यांनी सैन्य घेतलंय, पण माझा राजा डबकला नाही, कारण माझ्या राजाला माहिती होतं मी प्राण कुणासाठी देणार तर माझ्या रयतेसाठी देणार आहे. या भारतवंशामध्ये अनेक कोटी राजे झाले, अनेक राज्य झाले, अनेक राज्य झाले, पण या सगळ्यांचं स्वराज्य निर्माण करणारा माझा छत्रपती एक म्हणून गेला, माझा एक छत्रपती होऊन गेला. आणि अफजल खान निघाला. तत्कालीन काळात मृत्यूचं खच्चीकरण करायचं असेल, शत्रूचं खच्चीकरण करायचं असेल ना तर आधी शत्रूला मनाभूत पराभव करा, मग रणात करा, विजय तुमचाच आहे. आपल्या आयुष्यात जगत असताना आपण मनामध्ये कॉन्फिडन्स बाळगायला हवा की मी करू शकतो, तेव्हा कुठं तुम्ही यशस्वी होतात हे आम्हाला छत्रपती शिकवून दिले. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं आयुष्य जीवन काल पाहिलं गेलं अवघं 50 वर्ष, पण 50 वर्षामध्ये 350 किल्ले जिंकणारा एकमेव माझा राजा होऊन गेला, माझा राजा होऊन गेला. आपण नुकता अफजल खान निघाला. तत्कालीन काळात एखाद्या लढाई प्रसंगी हत्ती मेला की सगळ्यात मोठा अपशकुन आपल्या राजाने त्याचा हत्ती मारला, आपल्या गुप्तहेरांनी त्याचा हत्ती मारला. आणि अफजल खान इतका गाचकला तिने आपल्या बायका मारल्या, तिने आपल्या पोरं मारली की मी युद्धानंतर परत जगू शकलो नाही तर माझ्या लेका बाळांचं काय होईल.
दिवशी वार करून विजय मिळवायचा असं माझे एकमेव राजा होऊन गेला. आणि अफजल खान निघाला येता येता कित्येक तरी गाय उद्ध्वस्त केली, कित्येक तरी ठिकाणी आपली तुळजाभवानी माता नष्ट केली, मुलेश्वर नष्ट केलं. पण माझा राजा थांबला का त्याला माहित होतं बरोबर याचा कार्यक्रम वाजवायचा. आता पण आपण जगत असताना आपल्या धर्मावरती बोट दाखवता गप बसायचं नाही. हा प्राण आपल्या धर्मासाठी गेला तरी बेहतर, पण उंदरागात घरात लपून बसल्यापेक्षा आपल्या धर्मासाठी तुम्ही जागे व्हा. आपण जगत असताना आपल्या धर्मासाठी काहीतरी केलं पाहिजे. स्वातंत्र्य सावरकर म्हणतात हा देह आणि तो देव यामध्ये देश नावाचं गाव लागतं आणि त्याचा आपण काहीतरी देणेकरी असतो. आणि अफजल खान निघालाय. अफजल खानाने कित्येक तरी रयतीला त्रास दिला. माझा राजा असता तो पळून गेला असता, कारण अफजल खान साधा सुद्धा नव्हता. अफजल खानाचं पाहिलं गेलं तर अफजल खान इतका बेकार होता, इतका डेंजर होता ना अफजल खान. हाताने भार वाकवायचा आणि वाकवलेली भार पण सरळ करायचा, इतका अफजल खान बेकार होता. आणि निघाला अफजल खान निघाला, आपल्या रयतीला त्रास देत होता. तुमच्या माझ्या आई बहिणी सुरक्षित नव्हत्या आणि छत्रपतीला काय आणि तो अफजल खान बरोबर वाईच्या पसरणीच्या गाठात सापडला. छत्रपतीने तानाजींना सांगितलं आपलं सैन्य गोळा करा, आपलं सैन्य किती आहे, आपल्याला आत्ताच लढायला जायचंय आणि आत्ताच खानाच्या सैन्याला उडवायचंय. आपल्या तानाजी मालुसऱ्यांनी कसं बस 9,500 सैन्य उभं केलं. तुम्ही आम्ही असं तर म्हणलं असतो त्याचे 40,000 सैन्य आहे, आपले 9,500 आहे, आपल्याला कसा विजय मिळणार, आपण कसं जिंकू. पण नाही, मनातच कॉन्फिडन्स होता, मनात विश्वास होता की विजय नेहमी धर्माचाच होतो. कारण त्याच्या मातेने त्यांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगितलेल्या. तुम्ही पण तुमच्या मुलांना काय सांगताय ह्याचा एकदा विचार करा. कारण आताच्या मुलांना आजी डोक्यावर मांडी घेऊन सांगणारी रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगणारी राहिली नाही, तिची जागा वृद्धाश्रमात राहिली. तर आपण जागृत व्हा. हा भारत देश साधा सुद्धा नाही. त्या भारत देशात प्रभू श्री राम झाले. ह्या भारत देशात मातृपितृदेव भव असे म्हणणारे तुमचे माझे श्रावण बाळ झाले. आपण त्याच भारत देशात राहतोय. अफजल खान निघाला आणि वाईच्या पसरणीच्या गटात मराठ्यांनी आक्रमण केलं. त्याचं सैन्य पसरलेलं होतं, नाव होतंच वाईचा पसरणीचा घाट. आणि त्याचं सैन्य तिथं पसरलं. आपल्या राजाने तिथंच वार केला आणि अफजल खानाचं कसं बस सैन्य पुढं सरकलं. पुढं आला रणतोंडीचा घाट. परत राजाने वार केला आणि अफजल खानाचं 4,000 सैन्य पुढे सरकलं. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं, काय धडा मिळतो यातून आपल्याला. त्याचं सैन्य किती का असायना, आपण धाडस करा. तुम्हाला आपाप सगळे सहाय्यभूत गोष्टी होणार, सहाय्य गोष्टी होणार, कारण तुम्ही धाडस करताय. तुम्ही वाईट गोष्टीत धाडस करण्याच्या ऐवजी आपल्या धर्मासाठी, शाळेत काहीतरी करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, धर्म जागृतीसाठी धाडस करा. तुमचा जन्म असा सफल होईल. आणि अफजल खान निघाला. भेटीची वेळ ठरली. 2:35 प्रतापगडाच्या पायथ्याची छाबीने उभारला आणि वेळ ठरली 2:35. पण दिस का महाराज 2:35 हीच वेळ का, दुपारचीच वेळ का? त्याचं उत्तर ऐका. सूर्य नेमका माथ्यावर येतो आणि अफजल खानाने राजाकडे नजर मारावी तर सूर्य किरणे त्याच्या डोळ्यात दिसावी. पण अफजल खानाची छावणीतली सगळी हालचाल त्याच्या सावली वाटे त्या छावणीच्या बाहेर अशी दिसावी म्हणून राजाने 2:35 वेळ ठरवली. आपल्या राजाने सकाळ तयारी चालू केली. आपल्या राजाने चिलका घेतलं, वाघनका घातला आणि भवानी मातेचा आशीर्वाद घेतला. तुम्ही विचार करा, आपण काहीतरी करायचंय. परीक्षेत जायच्या आधी आई वडिलांच्या आणि देवाच्या पाया पडत तुमचा पेपर असा सोपा जाईल. आणि अफजल खान पुढे सरकला. अफजल खान त्या छावणीत बसला आणि आपले राजे निघाले. आपल्या राजांबरोबर कोण होतं यासाठी कोणाची धनाची कोणीच नाही. आपल्या राजांबरोबर होता तो जीवा महाल होता. कारण अफजल खानावर सय्यद बंड होता. जेव्हा महालच का तर सय्यद बंड्याच्या सामर्थ्याचं कोण असेल तर आपला जीवा होता. आणि दुसरं म्हणजे संभाजी कावजी कोंढाळकर. पण तोच का हत्तीसारखे दिप्पाड होते, अफजल खानासारखे ताकदवान होते. समजा आपले भेटी प्रसंगी काहीतरी झालं तर संभाजी कावजी कोंढाळकर अफजल खानाला
जिवंत जाऊन देणार नाही, ह्याला म्हणतात नियोजन. तुम्ही विचार करा, जेव्हा छत्रपती अफजल खानाची भेट घेत होते ना, त्यावेळेस त्यांची आवडती पत्नी लाडकी पत्नी म्हणजे सईबाई मृत्यू प्रसंगी पडणार होत्या, मृत्यूमुखी होत्या आणि त्यांचे शंभूराजे नुकतेच जन्माला आले होते. पण माझ्या नेत्यासाठी काय पण धर्माचे पालन कधी पाखंड खंडन. माझ्या धर्मासाठी मी मेलो तरी चालेल, मी गेलो तरी चालेल, असा एकमेव राजा होऊन गेला. तिने आपल्या धर्मासाठी आपल्या प्रपंचाची राख रांगोळी केली. म्हणून इतिहास तुम्ही कधी विसरू शकत नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्ही आमच्या राजा कधी विसरू शकत नाही. एक पण चंद्राला डाग असेल, तुमच्या माझ्या चंद्राला डाग असेल, पण माझ्या आणि तुमच्या छत्रपतींच्या चारित्र्यावरती शून्य मात्र डाग नाही. इतिहास ठोकून सांगतो. आणि निघाला छत्रपती निघाले, जसे 2 पायऱ्या खाली उतरले, जीवाला सांगितलं, जीवा माझी दाढी बारीक कर, माझी दाढी बारीक कर. त्या जीवा बाल म्हणले, कशाला राजे, तुला सांगितलं ना तेच कर. आणि जीवा बाल आपला नाही समजायचा, त्याने काढली आणि राजाची दाढी वस्त्राने बारीक केली. त्यावरती छत्रपती म्हणतात, बेटी प्रसंगी ज्यावेळी त्या अफजल खानाने माझी धाडी ओढली, किती वेदना होतील, कारण केस ओळखल्यानंतर किती वेदना होतील. याला म्हणतात सूक्ष्म विचार. इतका सूक्ष्म विचार आपल्याला करता आला पाहिजे, कारण आपण कुठल्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं, त्याचा नियोजन पद्धत, त्याची सूक्ष्म विचार, त्याच्या असलेला आत्मविश्वास असेल, तुम्ही यशस्वी होणारच. आणि आपले राजे निघाले, आपल्या राजाने प्रत्येकाची जागा वाचून दिली. तू इथं थांबायचं, जीवा तू इथं थांबायचं, संभाजी गावची कोंडाकर तुम्ही इथं थांबायचं. आणि राजे एकटे निघाले. अफजल खानाबरोबर पाहायला गेलं तर जीवा माल आपल्या कुलसेन बंडेला उडवणारा होता, अफजल खानाला उडवणारा आमचा संभाजी गावची कोंडाकर होता. पण तिथं कृष्णाजी भास्कर होते. कृष्णाजी भास्कर आपले नेता पुढे आले. छत्रपती जशी आज ते कदम सूर्यासारखे तेजस्वी आपले छत्रपती येतात. अफजल खान उठून उभा राहिला, आओ राजे आओ, हमारे घरे लग जाओ. आणि छत्रपतीने जशी मगर मिठी मारली, पहिल्या मिठीला काही नाही, दुसऱ्या मिठीला अफजल खानाने दगा केला आणि राजाची मान काक्यात दाबली. राजाला कळलं की आता दगा झालाय. आपले राजे डबगले नाही. धर्म रक्षित या धर्मासाठी माझा प्राण गेला तरी चालेल, मी मागे हटणार नाही. आणि माझ्या राजाच्या पाठीवरती कट्ट्याने वार केला चालला, पण चिलकत अंगावरती होती, काहीच झालं नाही. आणि माझ्या राजांनी वाघनखीने अफजल खानाचा कोथा बाहेर काढला आणि अफजल खान ओरडू लागला, दगा. आणि कृष्णाजी भास्कर यांनी छत्रपतीच्या भोवऱ्यांवरती वार केला. आणि याचा फायदा घेऊन तिकडे साहेब बंडा छत्रपतींचं मस्तक उडवणार, तेवढ्या जीवा मालाने साहेब बंडाचा हात वरच्या वर उडवला आणि त्याच पुटपुटला होता जीवा म्हणून वाचला शिवा. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं, नियोजन पद्धत कशी असावी. 2 सेकंदाचा मीटिंगचा प्रसंग होता, 2 सेकंद लागले होते अफजल खानाचा कोथा बाहेर काढायला. त्यासाठी अख्खं वर्ष नियोजन केलं. त्याचा आपल्या आयुष्यात जगत असताना छत्रपतींचा आदर्श घ्या, कारण या जगामध्ये असे 1-2 राजा होऊन गेले, त्यांनी धर्मासाठी प्राणाची आहुती दिली आणि जिजामाते अशा होऊन गेल्या. छत्रपतींचं पाहिलं गेलं तर छत्रपती सरदारकीच्या घरी निर्माण आलते, जन्माला आलते. छत्रपतीच्या एका हाक्यावरती अख्खं सैन्य पाणी घेऊन उभा होतं. पण त्यांच्या मातोश्री जिजामाता त्यांनी पाहिलेलं होतं माझ्या स्त्रियांना किती त्रास दिला जातोय. माझ्या जिजामातांनी पाहिलं होतं बळी राजाला किती त्रास दिला जातोय. हा माझा मुलगा धर्मासाठी झाला समर्पण तरी चालेल. आणि त्या मृत्यूच्या अग्नी तांडवामध्ये माझ्या छत्रपतींना ढकलून देण्यात आलं. आता अग्नी तांडवामध्ये छत्रपतींनी भगवा रवला. ह्याला म्हणतात तुमचे माझे छत्रपती. राज्य निर्माण करणं सोपं, पण त्याला सांभाळणं खूप अवघड आहे. तुमचा माझा सध्या धर्म संभाजी महाराज काय त्यांच्या हालभ्रष्ट केल्या, त्यांनी कित्येक लढाई जिंकल्या, पण त्यातून त्यांना विजय मिळाला. पण तो गोलोजी आणि गोलोजी यांनी दागा केला आणि छत्रपतींना आपल्या धर्मवीरांना संगमेश्वरीत पकडलं गेलं. तुम्ही विचार करा, माझा राजा त्याच्या दुसरे कोणते राजा असते तर म्हणले असते मला मृत्यू दक्ष द्या, मी तुमचा सेवक झालो. पण माझा सध्या संभाजी राजा मृत्यूमुखी पडेल का लढला, मृत्यूमुखी
माझं नाव आतापर्यंत अजय अमर घेतलं जाणार आहे, अजय अमर घेतलं जाणार आहे. अशा प्रकारे मला इथं बोलण्याची संधी दिली ते म्हणजे आपले व्यंकटेश नंदवत भीम इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. आणि माझे गुरुवर्य हरिभक्त पारे स्वप्नील महाराज काने त्याच्यामुळे बोलू शकलो त्याचे मनापासून आभार मानतो. राजांना मानाचा मुजरा करतो आणि यानंतर पवड होईल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर हिंदू धर्म की. धन्य धन्य शिवाजी शुर. शिवाजी शुर, धन्य धन्य शिवाजी शुर, धन्य धन्य शिवाजी शुर. बाजूनी पाणी दुष्ट मोगलास, बाजूनी पाणी दुष्ट मोगलास. चढविले स्वराच्या चक्रास, कीर्तीचा डंक भिडे गगनास जी जी, कीर्तीचा डंक भिडे गगनास जी जी, कीर्तीचा डंक भिडे गगनास जी 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 जी. आज्ञापन करीत भगवती भगवती, आधी नमन करीत भगवती, आधी नमन करीत भगवती. माय सरस्वती द्यावी मजमती, वंदनी आज तुझ्या चरणास, वंदनी आज तुझ्या चरणास, वंदनी आज तुझ्या चरणास. शोषणीवर त्याला कवनस, मुघल शाहीर गातो इतिहास जी जी, मुघल शाहीर गातो इतिहास जी जी, मुघल शाहीर गातो इतिहास जी 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 जी. मुद्रा मानाचा, मुजरा मानाचा शाहिराचा, मुजरा मानाचा शाहिराचा. महाराष्ट्र भूच्या चरणा, महाराष्ट्र भूच्या चरणा. शुभाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीला शुभाला पाजलं म्हणून शिवाजी राजा जन्माला आले. अवघ्या राजाच्या 16व्या वर्षी राजानं तोरणाला तोरण बांधलं. मराठा मावळा जमा केला. तो मराठा मावळा कसा होता? सह्याद्री पुत्र मावळे हा, सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे. रंग सावळे वाहती प्राण शिव खातीर, वाहती प्राण शिव खातीर, वाहती प्राण शिव खातीर. 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती अलगार जी जी, असा शिव छत्रपती अलगार जी जी, असा शिव छत्रपती अलगार जी 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 जी. अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी तपकात मांडलेला पाहिजे दाबिडा उचलला आणि खान गर्जना करू लागला. मैं लाऊंगा शिवाजी को, जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा. आणि खान मजल दर मजल करत खान तुळजापुरात आला. तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा सभा वाजू लागला. दार बडवयात, दार बडवया, दार बडवयात, दार, दार बडवयात, दार बडवया, दार बडवयात, दार, दारू गडवयात, दारू गडवया, दारू गडवयात, दार, दारू गडवयात, दारू गडवया, दारू गडवयात, दार. खानानं तुळजापूर सोडलं.
शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे करू धावा ग हाकेला आई भवानी बळे गत्याला जगत्रजननी माय भवानी कुलस्वामिनी माते प्रसन्न हो आणि त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ जाते जगदंबे त्याला यश दे. पण मंडळी अखेर भेटीची जागा ठरली ती म्हणजे कोणती? प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान रघुमान नाही त्याला जाते शिवाजी राजा शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची यास नाही जाणीव करील काही कल्पना युक्तीची अजीज करील काही कल्पना युक्तीची अजीज करील काही कल्पना युक्तीची अजीज मी अशा माझ्या राजाला भेटण्यासाठी खानडवला तडुलत आला खानडवला तडुलत आला खानडवला तडुलत आला खानडवला तडुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती मला शिवबाच्या संगती मला राजाला पाहून खान म्हणतो कसा हा 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 आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ कन हाक मारतो हसरी हमारी तो हसरी ओ कुलन जरा गैरी राज राजी राज राजी जी जी राज राजी जी 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 मंडळी प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची आणि राजाची भेट झाली ती कशी म्हणाल राजाला मान्याला केला पाठवर गावगातला राजाने डाम ओळखीला वागणं खबरलं खानाला वाढीले त्याच्या उदराला पोथळा बाहेर काढायला तडडिया म्हणून कान तो जोडीदाराला जी जोडीदाराला जी जोडीदाराला जी अशा समयाला सय्यद बंड त्याच वक्ताला शिवावरती वार करण्याला हो पुन्हा तू चलला पडला बाजूला होता जीवावर शिवगात प्राण वाचला जी प्राण वाचला जी प्राण वाचला जी प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सर गेले पावन झाला कृष्ण साकार आवली गुलामीची हो वाट मराठीशाहीचा मांडला थाट जी 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 मराठीशाहीचा मांडला थाट जी 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 प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि अतिशय कमी वयामध्ये त्यांनी आध्यात्मिक धोरण स्वीकारलं आणि हिंदू धर्म त्याचा प्रचार आणि जी आपली नवीन पिढी आहे या नवीन पिढीला कुठेतरी चांगले संस्कार मिळाले पाहिजेत या भूमिकेतनं यांनी संस्थेची स्थापना केलेली आहे आणि 3 वर्षापूर्वी रावलेलं छोटंसं रोपटं आज एक वटवृक्षाचं स्वरूप घेत आहे आणि त्यासाठी या सर्व कार्यासाठी महाराज आमच्या सर्व सोसायटीच्या वतीने आपल्याला लाख लाख शुभेच्छा. त्यानंतर सोसायटीच्या सर्व सभासदांना विनंती आहे स्वप्नील सर्वांनी आपण स्टेजवर यायचंय. प्रथम आपण महाराजांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करणार आहे. या ठिकाणी सीचेही काही सभासद आहेत आपणही कृपया येते या आपलेही हस्ते आपण पूजन करू. त्यानंतर आपण
महाराजांचा सत्कार करू आणि प्रमुख कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. चला, अतिशय चांगला कार्यक्रम पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये होणार आहे. जवळपास 400-450 शाळांमध्ये या कार्यक्रमाची मांडणी महाराजांनी त्यांच्या 3 वर्षामध्ये केलेली आहे. आणि मुलाचं आईवडिलांचं, मुलीचं आईवडिलांचं नातं कशा पद्धतीने असलं पाहिजे याचं अतिशय उत्तम सादरीकरण पुढच्या अर्ध्या ते पाऊण तासात महाराज करतील. त्यामुळे या कार्यक्रमाला बघण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं अशी व्यंकटेश नंदनवन बीच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो. ज्यांनी पवाडा म्हणलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान दिलेलं आहे, त्यांचा सन्मान होतोय. रामकृष्ण हरी. आज आपल्या सर्वांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या जवळपास 350 वर्ष होऊन देखील यांच्या नावामुळं तुमचं माझं रक्त सळसळतं, असं तुमचं माझं आराध्य असणारं आदर्शवत व्यक्तिमत्व अवघ्या विश्वाला चारित्र्याने भरभरून अशी स्तुती जितकी त्यांच्यासाठी व्यक्त करावीत तेवढी कमी पडतील, असं एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मोत्सवानिमित्त आपण इथं जमलेलो आहोत. जितकं कौतुक करावं तेवढं कमी. ते म्हणजे कुणाचं, तर आयोजक असणारे आमचे नंदनवन व्यंकटेश बी विंगचं, आणि त्यांना सहायता त्यांच्यासोबत सलोख्याने वागणारे आमचे सी विंग असले ते सगळ्याच विंगचं खूप खूप कौतुक आहे. तुम्ही आज ज्या निमित्ताने इथे जमताय, ज्या राजाचं आज आपण सगळे स्मरण करतोय, हे एक वेगळं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ना तुम्ही छत्रपतींना पाहिलं ना मी पाहिलं, तरी पण छत्रपतींबद्दल असणारं प्रेम, असणारा आदर, असणारा जिव्हाळा, आत्मीयता ही नक्की येते कुठून? कारण की त्या राजाने उभं आयुष्य कुठे जगलं तर स्वतःसाठी नाही जगलं, ते सर्वांसाठी. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गत व्यथ सर्वारंभ परित्यागी यो मत भक्त समे प्रिय. भगवंत म्हणतात की जी अनपेक्षतेने जीवन जगतात अशी व्यक्तिमत्व अखंडपणे चंद्र सूर्य तारे असेपर्यंत आजीवन अबाधित राहतात. असे छत्रपती शिवराय ते का उभे राहिले? त्यांना बालपणे देणारे त्यांच्या मातेने दिलेले संस्कार, त्यामुळे छत्रपतींच्या हृदयामध्ये व्यापकता आली. त्यांच्या मनामध्ये सर्व समाजाबद्दल, सर्व सजीवांबद्दल एक वेगळी तळमळता निर्माण झाली. आपणही आपल्या लेकरांना देतो का याचा एकदा विचार करा. तर मला तुम्हाला आज आपण जो क्षण जगणार आहे तो म्हणजे तुम्ही कधी कल्पना पण केला नसेल. तुमच्या लेकराच्या मनात तुमच्याबद्दल किती प्रेम आहे याची तुम्ही आजपर्यंत अनुमान पण लावू शकत नाही ना. त्या लेकराला माहिती की माझं आई तुझ्यावर किती प्रेम आहे, माझं बाबा तुमच्यावर किती प्रेम आहे, हे आज तुम्हाला त्यांच्या डोळ्यातून दिसणार आहे. आणि लेकरांना तुम्हाला पण कल्पना नसेल की या माता पित्यांनी तुमच्यासाठी काय काय सहन केले आणि कुठपर्यंत त्या अबाधितपणाने आपल्या लेकरांसाठी झिजणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला तुम्हाला एक मेमोरेबल मुवमेंट जगायला भेटणार आहे. जसे अनेक कार्यक्रम होतात, इथं मनात आणलं असतं आपल्या आयोजकांनी, त्यांनी आता जाणीवपूर्वक महाराज आमचं नाव घेऊ नका. खूप कौतुक आहे तुमचं. नाही तर लोक अक्षरशः खूप काय काय सांगण्यासारखे नावासाठी लोक काय काय करतात, पण ही तुमच्या मनाचं मोठेपण आहे. आणि कार्यक्रम ठरवण्यासाठी एक जण आलं नव्हतं बरं का, तुमच्या सोसायटीचे अनेक दिग्गज आले होते. ते आपापल्या गावामध्ये, आपापल्या प्रांतामध्ये खूप नावलौकिक आहे त्यांचं, पण तरी देखील हा मनाचा मोठेपणा की सर्वांपर्यंत, सर्वांच्या मार्फत होत असलेला हा कार्यक्रम आहे. तर माता पित्यानं तुम्ही तो आज आपल्या जीवनातला अनमोल क्षण जगणार आहात. आणि खरंच गरज आहे का हो तुम्ही जे हे करताय? म्हणजे ज्या संस्कृतीने अवघ्या विश्वाला मातृ पितृ देवो भव याची शिकवण दिली, त्या देशामध्ये आज गावोगावी जाऊन आम्हाला सांगावं लागतं का की आई वडिलांचा आदर करा, आई वडिलांची सेवा करा? हो, सांगावं लागतंय. ज्या वेळेस वडिलांनी अवघे 1200 रुपये सहलीला जाण्यासाठी दिले नाही, म्हणून नाशिक मधला 10वीतला मुलगा आपल्या वडिलांच्या कंबड्यामध्ये खोरं घालतो ना, त्यावेळेस आम्हाला सांगावं वाटतं मातृ पितृ देवो भव. ज्या वेळेस 9वीतला मुलगा आपल्या घरी जातो, त्याची आई धुणं भांडी करते आणि त्याच्या पाठीमागे त्याचेच 2 मित्र येतात आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये त्या लेकराच्या डोक्यामध्ये कोयत्याने वार करतात. अशा धैर्यातली घटना डोळ्यांनी पाहिली की आम्हाला सांगावं वाटतं मातृ पितृ देवो भव.
आज ही आपली लेकरं चंचल झाली, त्यांच्या हातामध्ये नको नको असली शस्त्रास्त्रे आली, त्यांना रक्त म्हणजे लाल पाणी वाटायला लागले. आपण फक्त म्हणतो हे समाजामध्ये चालले, हे टीव्ही मध्ये चालले, आमचं घर त्यापासून खूप दूर आहे. हा तुमचा माझा सर्वात गोड गैरसमज आहे. इतरांच्या घरातून दूर निघतोय आणि तरी पण आपण म्हणतो की आमच्या घराला आग लागणार नाही. हा तुमचा माझा खूप मोठा गैरसमज आहे. त्यासाठी काय पाहिजे, आपण सजग असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस आपण काय करायचो, आपल्याला कोरोना नाही झाला तरी पण आपण तोंडावर मास्क लावत होतो का, प्रोटेक्शन म्हणून. अगदी त्याच प्रकारे तुम्हाला जर तुमच्या लेकरांना घडवायचंय, तुम्हाला जर तुमच्या लेकरांना शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत नातं निभावलेलं पाहायचंय, तर आताच्याच घडीपासून तुम्ही तुमच्या लेकरांना संस्कार देण्याची गरज आहे. 4-2 रुपये कमी कमवा, इतरत्र ओव्हर टाइम कमी करा, पण तुमच्या लेकरासोबत तुम्ही तुमचा वेळ खर्च करा. माता माऊली, आमच्या संस्थेमध्ये एक मुलगी आली होती, तिच्या हातावर तिने 29 ब्लेड मारले होते. आणि ज्यावेळेस आम्ही तिला विचारलं, बाळा काय झालं, 9वीतली मुलगी म्हणली, दादा माझ्या वर्गातली माझ्या बेंचवर बसणारी मुलगी माझ्यासोबत बोलत नाही म्हणून एवढे ब्लेड. अरे एक एम जरी खाली लागला असतं ना तर आई वडिलांच्या जीवनाची राख रांगोळी झाली असती, ती पोरगी प्राणाशी मुकली असती. या लेकरांच्या हृदयामध्ये छोटे छोटेसे प्रॉब्लेम्स असतात, पण आई वडिलांना ही गोष्ट कळाली तर आमच्यावर काय कोणती गोष्ट कसं होईल या कल्पनेमध्ये ते जीवन जगतात. आणि नको नको अशी खोटी काळजी करणारी लोक तुमच्या माझ्या लेकरांचा गैरफायदा घेतात. त्यासाठी आज जगणं, आज त्यासाठी जागा होणं गरजेचं आहे. आज निमित्त जरी शिवरायांचं असलं तरी पण तुम्हाला आम्हाला शिवरायांच्या जन्मोत्सव निमित्त एवढं जरी कळलं ना की आम्हाला की मातेसाठी छत्रपतींनी जर स्वराज्य उभं केले, तर आम्ही पण आमच्या आई वडिलांसाठी, जरी या आई वडिलांना अजिबात वाटत नाही तुम्ही मोठ्या बंगल्यात ठेवा, मोठ्या गाडीत फिरवा, बाळांनो तुमच्या आई वडिलांना एवढंच वाटतं की आमच्या लेकरांनी आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत दूर नाही करायला पाहिजे, अंतर नाही द्यायला पाहिजे. ह्या संस्कार संपन्न असणाऱ्या गोष्टी आज तुमच्या लेकरांच्या हृदय पटलावर बिंबवण्याचा आम्ही प्रांजळ प्रयत्न करणार आहे. अधिकचा वेळ घेणार नाही. म्हणजे खरं सांगू का दादा, मला सांगायचं खूप आहे, तुम्हाला मी तासभर अजून सोडायची इच्छा होईना, पण माझी लोक ना हरणीमध्ये आतुरतेने वाट पाहतात. म्हणून आपल्याला मुख्य कार्यक्रमाकडे जाण्यासाठी माझं नाही तर मला अशी लोक भेटली ना, मला जास्त लोक लागतात अशाचा पण भाग नाही. कारण मनामध्ये एकच की सर्वांची हिताची भावना आहे. कारण भगवंत म्हणतात की ज्या वेळेस तुम्ही पुढच्याच्या हिताबद्दल बोलताना तर पुढच्याचं हृदय आणि तुमचं हृदय कनेक्ट झालेलं असतं. एक वेळ तुमच्या मोबाईल टावरला रेंज येणार नाही, पण ज्यावेळेस तुम्ही पुढच्याच्या हिताचं बोलताना तर त्याचं हृदय तुमचं हृदय कनेक्टच होतं. हे ब्रह्मांडाचा नियम आहे. नीतिमत्तेने जीवन जगत असताना आपल्याला अशा अनुभूती येत राहतात आणि आम्हाला पावले येतात. तर आपण मुख्य कार्यक्रम घेणार आहे, त्यानंतर तुमचे जे अभिप्राय असतील ते तुम्ही कल्पना पण करू शकत नाही, कारण तुमच्या हृदयाला स्पर्श होणार हा कार्यक्रम आहे. तर मी अधिकचा वेळ न घेता मी आता थोडीशी आपल्याला अव्यवस्था म्हणजे आपल्याला थोडं नियोजन करायला लागेल. तर सर्वांनी मी विनंती करेन की आम्हाला सर्वांनी फक्त इथून थोडंसं बाजूला व्हा, आम्ही पुढच्यांची अरेंजमेंट करतो आणि चटई टाकल्या की आपण कार्यक्रम चालू करतो. तो कार्यक्रम 1 तास 1 तास बराच वेळ चालणार आहे. तो कार्यक्रम आपला फोकस करू, ठीक आहे. पूजनाची विधी सुरू करतोय. हे बाळा ते घे खाली, सर्वांनी ताट बसा. हा, आपल्याला ज्ञान मुद्रा माऊली सारखं बसायचंय, डोळे बंद करा, घ्या श्वास आणि माझ्यासोबत म्हणायचंय बरं का, घ्या पुन्हा श्वास, आता लास्ट घ्या श्वास, डोळे न उघडता हात जोडा, म्हणा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता हातांचं घर्षण करा आणि डोळ्यांना लावा, सावकाश डोळे उघडा. पहा, आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणतं पण शुभ कार्य करायचं असलं तर सर्वात प्रथम पवित्र असं शंखध्वनी केला जातो. म्हणजे ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर युद्धाला भगवान कृष्ण अर्जुन गेले
त्यांनी देखील सर्वात अगोदर पवित्र असं शंखध्वनी केला. तुम्ही पण या पृथ्वी तलावरचा सर्वात महान आणि महत्वाचं कार्य करताय, आपल्या आई बाबांची पूजा करताय. तर सर्वांनी ताट बसायचं आणि हात जोडायचे. मी आता शंख ध्वनी लावते, त्याच गुंजू द्यायचं शंखध्वनी. तुमचा संकल्प अवघ्या ब्रह्मांडात जातो. आता त्यानंतर पहा, आता तुमच्या समोर तुमचे आई बाबा आहेत. तुम्ही तुमच्या आई बाबांना विनंती करायची की आम्हाला आज तुमची काय करायची पूजा, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला काय द्या, अनुमती द्या. हात जोडून आई बाबांकडे पाहायचे. आता ज्या अर्थी तुमच्या समोर बसले त्यांनी आपल्याला अनुमती दिली तुम्हाला त्यांचे पूजन करण्यासाठी. आता तुमच्या थाळीमध्ये कुंकू असते, हळद कुंकू, ते आपल्या उजव्या हाताच्या जे बोट आहे त्याने आपल्या आई बाबांना लावा बरं कपाळाला. हा लावा सर्वांनी लावा. फुलांच्या थोड्या पाकळ्या करा बाळांनो, पाकळ्या करा. आणि त्या फुलांच्या पाकळ्या आणि अक्षता अतिशय प्रेमाने आपल्या आई बाबांच्या डोक्यावर व्हायच्या. वाचायला सर्वांनी व्हा. मग मला सांगा बरं, गणपती बाप्पांच्या भावाचं नाव काय? नाही माहिती. बापरे, हा कोण म्हटलं? कार्तिके. वा, मुलगी हुशार ह्या कार्तिके. तर कार्तिके आणि गणपती बाप्पांच्यात एकदा वाद झाला, फाईट झाली. बाप्पा म्हणायचे मिले भारी, कार्तिके म्हणायचे मिले भारी. दोघांचा वाद शिकेला पोहोचला. शेवटी कार्तिके हुशार होते. बाप्पाला म्हणे ठीक आहे, मग आपण ना एक कॉम्पिटिशन ठेवू. आणि ते कोणती कॉम्पिटिशन ठेवतात? कार्तिके म्हणतात आपण रेस लावायची. रेस आपल्या दोघांमध्ये जो सर्वात अगोदर पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल ना तो सर्वात श्रेष्ठ. आता मला सांगा बरं, कार्तिक स्वामींचं वाहन काय आहे? मोर. मग कार्तिके मोरावर बसतात, जातात पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला. आता राहिले तुमचे माझे गणपती बाप्पा. आणि बाप्पांचं वाहन काय आहे? उंदीर. आता बाप्पा पाहतात उंदराकडं, उंदीर पाहतो बाप्पांकडं. उंदराला वाटतं मला तर बाप्पाला चौकात पण नेता यायचं नाही. पण बाप्पा हुशार असतात. बाप्पा म्हणतात या विश्वात मी कुणामुळे जन्माला आलो? माझ्या आई बाबांमुळे. त्यामुळे माझ्यासाठी माझा अवघं विश्व कोण आहे? माझे आई बाबा. मग गणपती बाप्पाचे आई बाबा कोण? महादेव आणि पार्वती. गणपती बाप्पा महादेव पार्वतीच्या चरणावर आपलं डोकं ठेवतात आणि महादेव पार्वतीला 7 प्रदक्षिणा घालतात. आणि 7 प्रदक्षिणा झाल्यानंतर महादेव पार्वती गणपती बाप्पांवर प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात की जो कोणी विद्यार्थी, जो कोणी लेकरू आपल्या आई बाबांना पृथ्वी तलावर दर्शन देऊन 7 प्रदक्षिणा घालत, त्या मुलाला या पृथ्वी तलावरची जेवढी तीर्थक्षेत्र आहेत त्या सर्व तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतल्याचं पुण्याचा लाभ होईल आणि त्याच्या भाग्याच्या रेखा बदलतील. मग बाळांनो विचार करा, आज तुम्हाला किती महापुण्य प्राप्त होणार आहे. तुमच्या समोर तुमचे आई बाबा आहेत. आता तुम्ही काय करायचं? जागेवर उभं राहायचं. ऐका, आणि नंतर मी सांगितलं प्रदक्षिणा चालू करायची. पण प्रत्येक प्रदक्षिणाला आपल्या आई बाबांच्या चरणाला स्पर्श करून दर्शन घ्यायचं. प्रदक्षिणा अशी किती करायची आपल्याला? 7. चला उभा राहा सर्वांनी. आई बाबांनी शांत बसत, तुम्ही काय करायचं? मुलांनी उभं राहायचं. हा, मुलांनी उभं राहा. हा, हात जोडा. आणि मी सांगितलं प्रदक्षिणाला सुरुवात करायची, पण प्रत्येक प्रदक्षिणाला आपल्या आई बाबांच्या चरणाला स्पर्श करायचा. ठीक आहे?
आपल्या आईबाबांचे चरण त्यांनी सगळ्यांनी आपले चरण समोर करा. हा, आणि त्यांच्या चरणावर सगळ्यांनी आता डोकं टेकवायचं. ठीक आहे, ताट जरा बाजूला करा आणि मी सांगत नाही तोपर्यंत काढायचं नाही. आपलं डोकं आईबाबांच्या चरणावर ठेवा. चला, गुडघ्यावर बसून ठेवा, डोकं ठेवा आणि आईबाबांनी आपले दोन्ही हात आपल्या मुलांच्या डोक्यावर ठेवायचे. तुमच्या हाताच्या बोटांच्या अग्रभागातून मुलांना खूप सारे आशीर्वाद प्राप्त होतात आज. हा, राहू द्या तसंच, मी सांगत नाही तोपर्यंत काढू नका. आता पहा बाळांनो, आजपर्यंत आपण गणपती बाप्पांची आरती केली, देवीची आरती केली, विठुरायाची आरती केली, पण पृथ्वीवरचे खरे जे देव आहेत ज्यांच्यामुळे तुमचं अस्तित्व आहे त्यांची कधीच आपण आरती केली नाही. आज तुम्हाला आपल्या आईबाबांची आरती करायचं किती महापुण्य लाभणार आहे बघा. तर सर्वांनी आपल्या आईबाबांची आता काय करायची, आरती करायची. ठीक आहे, आईबाबांकडे छान प्रकारे पाहून आता फक्त आपल्या ताटामध्ये काय प्रज्वलित करायचंय, कापूर आहे का त्याच्यात, कापूर प्रज्वलित करा. हा, करा करा, हो करा. संयमाच्या अधिक परीक्षा न पाहता त्यांना पण विनंती की आपल्या उजव्या हाताच्या करंगशे जे बोट आहे अनामिका त्या बोटाने आपल्या मुलांच्या ललाट म्हणजे कपाळावर कुंकुम तिलक लावा. सर्वांनी लावा. मुलांच्या भाग्याच्या रेखा बदलतात तुमच्या कृपा आशीर्वादामुळे.
दुसरीकडे कुठं लक्ष द्यायचं नाही. आपल्या आईला बाबांना मन भरून पाहायचं सर्वांनी. पहा बाळांनो, आता तुम्ही तुमच्या आईबाबांच्या समोर आहे. हे तेच आईबाबा आहेत ज्यांनी आपल्या सर्व सुखाचा त्याग तुमच्यासाठी केलेला असतो. पाहायला गेलं तर जगामध्ये असे अनेक नाते असतात की त्या नात्यांना निभवण्यासाठी आपण जीवनाची पराकाष्ठा करतो. परंतु या माता पित्यांचं हृदय, हजार माता पित्यांचं हृदय एका संतासारखं असतं असं शास्त्र सांगतं. पण आई वडील आपल्या लेकरांसाठी जो त्याग करतात तो त्याग कधीच आपल्या मुलांपर्यंत ते सांगत नाहीत. आणि त्याची जाणीव आज तुम्हाला आम्हाला होते. जितकं कौतुक करा तेवढं या मंडळाचं कमी आहे. बाळांनी खुर्ची बसलेली सारी मंडळी आहेत ना, त्यांनी आपल्या उभ्या आयुष्याची सगळी स्वप्न तुमच्यासाठी धुळीच मिळवली. म्हणजे यांची पण मोठी मोठी स्वप्न होती, इकडे फिरायचे तिकडे फिरायचे. पण बाळांनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या क्षणापासून या माता पित्यांचं एकच स्वप्न आहे की माझ्या आई वडिलांना की माझ्या मुलांचं जी स्वप्न असेल ना ती पूर्ण करायचंय. बाळांनो, आपल्या स्वप्नासाठी रात्रंदिवस झगडणाऱ्या आई वडिलांना आपण कशी वागणूक देतो याचा एकदा विचार करा. कधी कधी बाबा तुम्हाला ओरडतात, बाबांनी संताप केला म्हणून तुम्ही सगळा राग आईवर काढता. शाळेत जात असताना आई म्हणते, अरे भावडे डबा तर घेऊन जा, अगं तिथे डबा घेऊन जा. तुम्ही म्हणता, आई तुझा डबा तूच खा, आणि धावत शाळेत जाता बाळांनो. पण तासाभरानंतर तीच आई पुन्हा तुमच्या पाठीमागे येऊन शाळेमध्ये डबा देऊन जाते. बाळांनो, हे आई वडिलांचं प्रेम असतं. या आई वडिलांना आपण कशी वागणूक देतो? कधी तुम्हाला आई वडिलांचं प्रेम पाहिजे असेल, ज्यावेळेस तुमची एक बाबा झोपतात, झोपल्यानंतर हळूच उठायचं आणि आपल्या बाबांच्या पायावरची रग बाजूला करायची, चादर बाजूला करायची आणि त्यांच्या पायाला पडलेल्या भेगा पाहायच्या. त्या भेगा बाळानं तुमचं भवितव्य उज्ज्वल करण्याकरिता कष्ट करण्यामध्ये गेलेलं असतं. कधीतरी आपल्या आईची तोंडावरची चादर बाजूला करायची. आपल्या आईच्या चेहऱ्यावर पडलेले वाण म्हणजे तुमच्या लेकरांना तिने तिचं सौंदर्याचं बलिदान केलेलं असतं. आणि त्या माता पित्यांना आपण कशी वागणूक देतो? ज्या माता पित्यांनी आपल्या स्वप्नांसाठी सगळ्या विश्वासोबत विरोध पत्करला त्या माता पित्यांना आपण कधी कधी घालून पाडून बोलतो. बाळांनो, यासारखं नरक यातना आई वडिलांसाठी कोणत्याच नसतात. त्याचबरोबर आज पाहायला गेलं माता पित्यांना पण सांगायचे की आजच्या घडीला जेवढा वाईट काळ या लेकरांना लाभलाय तेवढा वाईट काळ कोणत्याच जनरेशनला लाभला नव्हता. या मुलांच्या हातातलं गावरण, दूध, दही, तूप सारं काही निघून गेलं. राहिलं सुलं पुरुषार्थाचं जे काही त्यांच्याकडे वज्र होतं ते पण देखील इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून चंचलतेच्या माध्यमातून निघून गेलं. मी मान्य करतो तुमच्या लेकरांमध्ये उद्धटपणा असेल, ते ऐकत नसतील, पण त्या लेकरांचं एवढं तरी भाग्य आहे की ती तुमच्या पोटी जन्माला आली. मी मान्य करतो लेकरांमध्ये अनेक अवगुण असतील. तुम्ही म्हणायचं आमचा सोन्याना सर्वांची काम ऐकतं बरं का, त्याने थोडासा अभ्यास केला ना त्याचा कोण हातच धरणार नाही. त्या लेकराला पण वाटतं की माझ्यातही आई वडिलांना काहीतरी चांगलं दिसतंय. अख्खं गाव तुमच्या लेकराचं पाय ओढायला टपलेलं आहे. शेजारची लोक तुमच्या लेकराचे पाय ओढतात. पण ज्या माता पित्याने त्यांना जन्म दिला ती पण जर आपल्या लेकरांना नावं ठेवत असतील तर या लेकरांनी जायचं कुठं? तुम्ही ज्यावेळेस लेकरांचं थोडं कौतुक करताना तिथून पुढे लेकरांमध्ये परिवर्तन पाहताल. लेकरांना आज आपण आई वडिलांना वचन द्यायचंय. सर्वांनी माझ्या पाठीमागे मोठ्याने म्हणा, आई म्हणा मोठ्याने, आई बाबा आज मी तुम्हाला म्हणा मोठ्याने वचन देतो, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला कधीच दूर करणार नाही. आजपर्यंत मी तुमचं मन अनेकदा दुखवलं असेल, परंतु यापुढे मी कायम तुमच्या आज्ञेत राहील. आई बाबा यापुढे मी रात्रंदिवस अभ्यास करन, सारी ताकद पणाला लावन आणि असा एक दिवस आणल की तुम्ही देखील छाती ठोकून म्हणताल की हा माझा लेक आहे, ही माझी लेक आहे. बाळांनो, तो उत्कर्ष साध्य करण्याकरिता आता इथून पुढे झटायचे. सर्व मुलांनी डोळे बंद करा. आई वडिलांना विनंती की त्या लेकराने तुमच्यासाठी एवढं सारं काही केले तर आता सर्वांनी आपल्या लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवा सर्वांनी हात फिरवा आणि त्यांना मायाने जवळ घ्या, त्यांच्या गालावरून हात फिरवा. मुलांना उठा, आपल्या आई बाबांच्या जवळ जावा, चला आई वडिलांच्या जवळ जावा. क्या बात आहे, ही निर्दोष मनाची मिठी आहे.
याच्यापेक्षा परम पवित्र कोणतं कार्य नाहीये या लेकरांच्या हृदयामध्ये. मी ते एवढं म्हणत, ज्या क्षणाला तुमच्या लेकराच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस बजवणे अश्रू आला असेल ना, माता पित्यांना तुमची कूच धन्य झाली. अतिशय पवित्र आत्मा तुमच्या पोटी जन्माला आला. त्या लेकराच्या हृदयात अतोनात प्रेम आहे, पण त्याला कधीच व्यक्त करता नाही आलं. आणि आज या शिवजन्मोत्सवाच्या निमित्त या नंदनवन बिविंग मध्ये होत असलेला हा अविस्मरणीय असा क्षण लेकरं जगतात, त्यांचे माता पिता जगतात. याच्यापेक्षा परम पवित्र असा कोणता सोहळा असेल आम्हाला तरी नाही वाटत. जितकं कौतुक करावं या लेकरांचं तेवढं कमी आहे. तेवढ्या सर्व समाजाच्या पुढं आपल्या आई वडिलांची पूजा करतात. बाळानं तुमचं भाग्य, तुमचे आई बाबा दोघं तुमच्या जवळ आहे. काही काहींना आई नाहीये, बाबा नाही. त्या मुलांची काय अवस्था असेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. सर्व लेकरांना विनंती, आता 2 मिनिटं खाली बसा. सर्वांनी 2 मिनिटं खाली बसा. सुरेशा, हा कोण आले? मम्मी. मला मम्मी बद्दल सांग थोडं आम्हाला. कशी मम्मी, काय, कशी तुमची काळजी किती, आवडते, कसं काय सांग, काम करते सांग. माझी मम्मी खूप चांगली आहे. ती माझी खूप काळजी घेते. माझे पप्पा इथे नसतात. माझे पप्पा कामाला नसतात. माझे पप्पा मोठे आहेत. याचा मला खूप अभिमान आहे. वा वा, क्या बात आहे. जोरदार तिला तिच्या आई वडिलांचा खूप अभिमान आहे. माझी मम्मी रोज सकाळी लवकर उठते, आमच्यासाठी डबा बनवते, आमची खूप काळजी घेते. माझी मम्मी खूप चांगली आहे. वा 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 सुरेशा, तू खूप चांगली बहीण. बघा, हा बाबा आहे तिचे. बा किती भाग्य असलेले लेकरू तुम्हाला प्राप्त झाले. एवढ्या दूर असले पण तुम्हाला ती विसरत नाहीये. आणि हिच्या तोंडातून निघणारा प्रत्येक भूमिका म्हणजे आई वडिलांसोबत शेवटपर्यंत तिने आदर निभावणार आहे. असल्या कार्यक्रमामध्ये या लेकरांचं निरप हिला काय कळते जगाचा स्वार्थ, पण आई वडिलांबद्दलचं प्रेम ढसा वाहते. तर नक्कीच सुरेशा आणि माता पिता तुमचं पण खूप भाग्याची लेख तुम्हाला प्राप्त झाली. अनुष्का, तुमच्या आईबद्दल सांगता तर तुम्ही याची पूजा करता, आईची आठवण आलीच असेल ना. आई कशी सांगा? चांगली. ठीक आहे. तुम्हाला काय व्हायचे जीवनामध्ये? डॉक्टर. आई तर नाही, ह्या कोणी तुमच्या? ठीक आहे. ऑल द बेस्ट. कसा अजून आणि इथं असल्यावर मी कोण बोलेल? आपल्या आईवर स्वरूप बोलतो. स्वरूप छान बोलतो. स्वरूप ये. स्वरूप बरोबर. आई आहे ना, आईबद्दल थोडं सांगा. हा, त्या दीदीने किती छान सांगितलं सविषयाने सांग. जोरदार टाळ्यावाचं स्वरूप पाहून जोरदार टाळ्या. आता हे असे कोण आणू शकता सांगा? हा, निरपेक्षता. अजून कोण बोलते इथं? बोला. माऊली उभं. तुमचं नाव काय? काय नाव माऊली? आयुष. आयुष कोण आहे? कोण आहे तुमच्या? आई आहेत. आईबद्दल थोडं सांगा. कशी आहेत आई? आई सांगा. खूप छान आहे. पप्पा मला खूप आवडतात. तुम्हाला काय येते मोठी परी? हो ना. पप्पा पाहतात, आई पण पाहते. प्रॉमिस आहे. आई बाबा आई बाबा मी तुम्हाला प्रॉमिस देतो, मी आयएस ऑफिसर होणार. ऑल द बेस्ट. जोरदार टाळ्या मुलींसाठी. ठीक आहे. अजून कोण बोलते? ओय, इथं कसलं प्रेमाचा सागर आहे हा बाबा. उभं. माऊली तुमचं नाव काय? खूप गोड आहे मुलगा. खूप आल्यापासून मी पाहतोय ना, सुरुवातीपासून त्याचं इतकं प्रेम होते. हा, तुमचं नाव सांगा दादा. स्वरूप काय? स्वरेन. ओके. कोण तुमच्या समोर आहे? आई बाबा? मम्मी आणि पप्पांबद्दल सांगा आम्हाला थोडस. पप्पा कसे सांगा? हा बोला. पप्पा खूप चांगले आहेत. मला काय ओढत पण नाही, मारत नाही, ती जमतात. लाड करतात ना. आणि मम्मी कशी? मम्मी पण खूप चांगली आहे. खूप गरमी आजारी असलो तर रात्र भर झोपत. मुलं तुमच्या सगळ्या गोष्टी नोटीस करतात बरं का, फक्त ती बोलत नाहीत. त्याला माहिती माझी आई आजारी असताना, मी आजारी असताना माझी आई किती काळजी घेते. त्याने आजपर्यंत बोलला नसेल, पण त्याच्या मनामध्ये ते घर केलेले. तर ही खूप पवित्र अशी लेकरं आहेत बरं का. तर आज त्याचं प्रेम ओसडून वाहते. तुम्हाला काय व्हायचे माऊली? होणार का? IPS होणार? प्रॉमिस द्या मम्मी पप्पांना. त्याच्याकडे पाहून द्यायचं असेल बाळा. म्हणा. मी प्रॉमिस करतो, मी IPS होणार. जोरदार टाळ्या माऊलींसाठी. ठीक आहे. आज आपल्या इथं शिवव्याख्याता आल्यात. खूप
खूप सुप्रसिद्ध असणारे आमच्या राजगौरी टिळेकर आहेत. तर तुम्ही आज फर्स्ट टाइम आधीची थोडाच वेळ भेटला, पण कसं वाटलं तुम्हाला आईची पूजा केली? खूप छान वाटलं. आईबद्दल सांगा बरं थोडस. माझी आई खूप छान आहे. मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करते. कोणतंही काम असलं तरी ती मला मदत करते. माझ्या भाषणामध्ये पण मला खूप मदत करत असते. आणि लहानपणापासून किती संघर्षातून वाढवलंय, किती दूर, किती कष्टातून तुमच्या स्मरणात आहे ना. तुम्हाला आज आईला कोणतं प्रॉमिस देऊ असं वाटते? मी मोठं होऊन व्याख्यान देणार आणि डॉक्टर पण होणार. ऑल द बेस्ट तुम्हाला. ठीक आहे, अजून कोणाला बोलायचंय का मुलांपैकी? आई बाबा. हा एक छोटी, तुझं नाव काय? उभं राहा. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? तू छान प्रतिज्ञा करतो. तिकडे इकडे उभं. राज काय? हा राजवी. कोण आहेत? आई बाबा आहेत. हा मला बाबांबद्दल सांग ना, कसे बाबा? चांगले. हो. आणि आई? त्यांच्या मनामध्ये प्रेम किती असतं. ही साधी सुधी लेकरं नाही आणि सर्वांना प्राप्त होत नाही. आज इथं असं बरेच पालक आहे. तुमचं पहिली दुसरी दहावीची जरी मुलं असते ना, त्यांच्या हृदयातून असंच प्रेम वाहतं. तर ठीक आहे, बोलताय का मुली? किती बोल. हा तुमचं मम्मी बद्दल सांगा. माझी मम्मी लय चांगली, मला रोज मदत करते अभ्यासात. आणि माझे पप्पा मी मला पाळत नाही कधी. मला मम्मी पप्पा रोज मला मदत करतात, खायला घालतात, रोज काहीतरी खायला देतात. माझी मम्मी पप्पा लय चांगले. अरे रडू नका. ठीक आहे, खूप खूप जितका कौतुक करावं तेवढ्या सर्वांचं कमी. पण सर्व पालकांच्या वतीने एका पालकाने कुणीतरी बोलावं अशी माझी विनंती आहे, जेणेकरून मला पण संपूर्ण त्या कार्यक्रमाला तिथे कोणीतरी बोललं. एकाने आभार मानाया या कार्यक्रमाचं, या मंडळाचं. कोणीतरी एक अरे वा छोटा बोलते. वा वा बोल. उभं राहा. विराज दादांचे चिरंजीव. हा नाव काय तुमचं? रुद्र धागे. हा जरा पप्पांबद्दल सांगा की. पप्पा माझे लाड करते. कसे आहेत? हा पप्पा माझे काय करतात? काम करतात, आम्हाला घडवतात. हा बोला. अभ्यास घेतात. हा बोला. पप्पा माझ्या अभ्यासात मदत करतात. पप्पा मला शिवाजी महाराजांची माहिती सांगतात. मम्मी मला अभ्यासाला मदत करते. आई बाबा मम्मी मला खूप आवडतात. तुम्हाला काय रुद्राला मोठ्यापणी? सीए. हा होणार. प्रॉमिस द्या बरं. मम्मी पप्पा मी मोठा होऊन सीए बनणार. ऑल द बेस्ट. रुद्रासाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्या स्कूलमध्ये आम्ही प्रयत्न करतो की मुलांचं बॉन्डिंग व्हावं त्यांच्या पॅरेंट्स सोबत, इमोशनल बॉन्डिंग व्हावं. घाबरू नये फक्त त्यांनी त्यांच्याशी. ठीक आहे, त्यांच्या मनात ज्या काही गोष्टी असतील त्यांनी शेअर कराव्यात. फक्त पॅरेंट्सने त्यांच्यासोबत अभ्यास केलास का, किती मार्क्स मिळाले, काय हे नाही बघावं. ते करतात, त्यांची जाणीव त्यांना असते. आज तर आपण बघितलेलंच आहे, ती खरीच जाणीव असते त्यांना. ते सगळं त्यांच्यावर सोडून द्यावं. आज इतका सुंदर कार्यक्रम झाला. मला अपेक्षित नव्हतं सर, खरंच अपेक्षित नव्हतं. पण आज पॅरेंट्स सोबत ते तर असतं, त्यांचा फार जीव असतो. पॅरेंट्सना सांगायची गरज नसते पडत, पण मुलांचा किती जीव आहे. मी तर मला माहिती आहे माझ्या मुलाच्यावर फार जीव आहे, माझ्यावर, यांच्यावर. पण जसं त्यांनी सुरू केलं तो रडायला सुरुवात झाली. म्हणजे तो जेव्हा आमच्या दोघांची पूजा करत होता तेव्हाच माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. ते बघूनच तो सुरू झाला. आणि इथे बसलेला प्रत्येक मूल रडते. आणि आता 100% त्यांनी मनात ठरवलंय की त्यांच्या आई वडिलांची जी इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण करते. आणि असं जर असेल तर मला नाही वाटत की आपण खूप काही आपल्या मुलांसाठी काळजी करण्याची गरज आहे. हेच जे प्रेम आहे आपलं त्यांच्यावर, ते त्यांना आपल्याशी बांधून ठेवण्यास खूप मदत करेल. फक्त आज या सरांच्या या कार्यक्रमामधून त्यांना व्यक्त होता आलं आणि आज त्यांना खरीच जाणीव झाली की त्यांचं त्यांच्या आई वडिलांवर किती प्रेम आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती प्रेम आहे. आणि खूप सुंदर सर, खरंच खूप सुंदर सोहळा होता. मला वाटतं की खूप छान असतात गोष्टी, पण आई वडिलांसाठी जी भावना असते ती कुठेतरी व्यक्त होणं गरजेचं असतं. आणि जेव्हा हे सामूहिकरित्या सार्वजनिकरित्या व्यक्त होतं
त्यावेळेस हे असे अश्रूंचे महापूर किंवा मनाचा भावनांमधून त्यांच्या ते व्यक्त होतं. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. पुरुष एकदा आपल्या सर्वांची हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं मी आपलं जाहीर करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी आपल्या सर्वांचेच वयाने जरी लहान असले तरी कर्तृत्वाने आणि ज्ञानाने अतिशय त्यांनी मोठी उंची गाठलेली असे आपले सर्वांचे सहकारी स्वप्नील महाराज काळाने यांनी 1 तासामध्ये खूप मोठं ज्ञान, आपल्या विचार करण्याची पद्धत आणि भविष्यातील आपल्या एकमेकांमधील नातं याच्यावर फार मोठा प्रकाश जोड टाकलेला आहे. आणि खरं तर आम्ही त्या दिवशी विचार केला की शिवजयंतीला कार्यक्रम काय ठेवायचा. चर्चा 10-15 जण बसलो होतो आणि त्यातनं पुढे स्वप्नील महाराज काळाऱ्यांचं नाव आलं आणि बरेच जण म्हणले कोण आहेत महाराज वगैरे. तर आमचे 2-3 जणांचे परिचित होते. आम्ही म्हणले लहान आहेत पण कीर्तिमान आहे, आपण एकदा तो कार्यक्रम करून बघू. आणि मला विश्वास आहे की जो विश्वास आम्ही त्या ठिकाणी महाराजांवर टाकला होता, महाराजांनी त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त देऊन या ठिकाणी आपल्याला चाललेले. महाराज आपण आलात, नक्कीच आजचा हा कार्यक्रम आमच्या आयुष्यभर स्मरणात राहील आणि आपण जे काय देऊन चाललंय त्याचं मोल कधीच पैशामध्ये होणार नाही. आणि आपली संस्था उत्तरोत्तर वाढत जाऊ, आपल्याकडे जी पिढी घडवण्याचं काम आपण करताय त्यासाठी आमच्या सर्व व्यंकटेश नंदनवनच्या सोसायटीच्या वतीने आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो. आणि ह्या कार्यक्रमाची शोभा फक्त आपण आलेली नाही तर या कार्यक्रमात या सर्व सभासदांनी सहभाग घेतला आणि आपल्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम यशस्वी झाला नसता. आपण नक्कीच सहभाग घेतला त्याबद्दलही आपले आभार मानतो. आणि कार्यक्रम झाल्यानंतर अल्पोपहाराची सोय सोसायटीच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे, त्याचाही लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि हा कार्यक्रम अतिशय आनंदात, अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.